6 वाजल्यानंतर जे मतदान झालं त्याचं शूटिंग द्या अशी मागणी आव्हाड यांनी केल्याचं कळतंय। जितेंद्र आव्हाडांनी ही मागणी केली आहे। आयोगाच्या कारभाराविरोधात आम्ही कोर्टात जाणार असं सुद्धा आव्हाड यांनी म्हटलंय। सगळ्या उमेदवारांनी कोर्टात गेलं पाहिजे असं सुद्धा वक्तव्य आव्हाड यांनी केलेलं आहे। 1-2 दिवसांपूर्वी जेव्हा जयंत पाटील यांच्याशी माध्यमांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की शरद पवारांची राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार नाही, हायकोर्टामध्ये जाणार नाही, मात्र काही पराभूत उमेदवार जे आहेत ते वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात, दाद मागू शकतात आणि त्यातच आव्हाडांनी केलेली ही मागणी। मतमोजणीमध्ये आणि एकंदर मतांमध्ये झालेले घोटाळे हरियाणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवेत। अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवी, कारण का 6 वाजेस्तोर लाईन आहे। 6 वाजेपर्यंत जो माणूस लाईनीत आहे त्याला वोटिंग करू दिलं पाहिजे, हा नियम आहे। 6 वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि 13% मतदान कुठे वाढलं एक नक्की आम्हाला सांगा। मतदान केंद्र अध्यक्षाची सही, मग त्याच्यात बदल आला कसा? ते काय कोणी फिगर आणली नाही ना, ती तर तुमच्या कॅल्क्युलेटर म्हणजे तुमच्या मतदान यंत्राने दिलेली फिगर आहे। मग विश्वास कशावर ठेवायचा? तेव्हा या घोटाळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन आहे। इलेक्शन कमिशनला कोणीतरी हाताशी धरून जर येऊन निवडणूक यंत्रणा राबवणार असेल तर या देशाच्या लोकशाहीला धोका आहे आणि त्यासाठी लोकांना आता रस्त्यावरच उतरावं लागेल। आणि याच ईव्हीएम विरोधात असीम सरोदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। ईव्हीएम संदर्भात सुरुवातीपासूनच अनेक शंका व्यक्त केले जातात आणि ईव्हीएमच्या वापरासंदर्भात भारताच्या सर्व लोकांना शंका वाटतेय, त्यामुळे शंकांचं निरसन करून घेणं गरजेचं आहे आणि ईव्हीएमचा गैरवापर कुठे आणि कसा होतो याची शहानिशा न्यायालयानं करणं गरजेचं आहे असंही असीम सरोदे म्हणाले। जाहीरपणे या शंका व्यक्त केलेल्या आहेत, त्या शंका कायम आहेत आणि आता ईव्हीएम बद्दल त्या शंका सार्वत्रिक भारतातल्या सगळ्या लोकांना शंकास्पद वाटायला लागलेला अशा स्वरूपाचा वापर आहे। त्यामुळे शंका निरसन करून घेणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटते। त्यामुळे माझं मतदान मी ज्यांना केलेलं आहे त्यांच्यापर्यंत जर पोचलेलं आहे की नाही याच्याबद्दलची गॅरंटी आणि शाश्वती नसेल तर ते मतदान मी केलेलं आहे त्या व्यक्तीला पोचत नाही तोपर्यंत ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्याबद्दल व्यापक दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे। आणि इकडे नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात आयोजन केलेल्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढील निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर म्हणजेच बॅलेट पेपरवर करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते आणि मोर्चामध्ये मनसे, माकप आणि काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय या दोघांनीही आमचा विरोध आहे असं म्हटलं होतं ईव्हीएमला आणि निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती।